चक्रगदा रुळे वैजयंती मस्तकी मुकुटे नवरत्न हार रत्न हिरे जडित तटी कड दोरा जडित कंकण कर्णी शोभे मुद्रिका गुरुराया चरणी मस्तक ठेविले मुंबई पुणे प्रवास करताना घाटात एक छोटंसं मंदिर लागतं, आठवतंय? अनेक जण गाडीतूनच देवाला नमस्कार करतात, काहीतरी पैसे वगैरे फेकतात आणि पुढे निघून जातात. पण कधी विचार केलाय की त्या देवळात ज्या देवाची पूजा होते तो देव नक्की आहे तरी कोण? आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका अज्ञात नायकाची, ज्यांची कहाणी शौर्य, बलिदान आणि श्रद्धेने विणलेली आहे. हो, बरोबर, त्याच मंदिराविषयी बोलतोय. आपल्यापैकी अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की ही प्रथा नक्की सुरू का झाली? एका छोट्याशा नाण्यामागे एक खूप मोठा इतिहास दडलेला आहे, जो थेट भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाशी जोडलेला आहे. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधूया. ही फक्त एका मंदिराची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे एका वीराच्या बलिदानाची, ज्याने आपलं सर्वस्व पणाला लावलं पण आपला स्वाभिमान कधीच सोडला नाही. ही कहाणी आहे शिंगरोबा धनगर यांची. चला जरा इतिहासात मागे जाऊया. साधारणपणे 1853 सालची ही गोष्ट आहे. भारतात इंग्रजांचं राज्य होतं आणि व्यापारासाठी मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरं जोडणं त्यांच्यासाठी खूप खूप गरजेचं होतं. पण या दोन शहरांमध्ये अडथळा म्हणून उभा होता तो म्हणजे सह्याद्रीचा अभेद्य खंडाळा घाट. इंग्रजांनी त्यांचे सर्वोत्तम, सगळ्यात हुशार इंजिनियर्स कामाला लावले. अनेक सर्वेक्षणं केली, पण त्यांना काही केल्या या दऱ्याखोऱ्यांमधून रस्ताच काढता येईना. मोठमोठं तंत्रज्ञान आणि इंजिनियर्स अक्षरशः हात टेकून बसले होते. आणि जेव्हा इंग्रजांनी जवळजवळ हार मानली होती, तेव्हा त्यांच्यासमोर एक अशी व्यक्ती आली ज्याच्याकडे ना कोणती डिग्री होती, ना कोणतं आधुनिक तंत्रज्ञान. त्याच्याकडे होता तो फक्त निसर्गाचा अनुभव आणि आपल्या मातीचं सखोल ज्ञान. या व्यक्तीचं नाव होतं शिंगरोबा धनगर, एक स्थानिक मेंढपाळ. त्यांची ओळख म्हणजे काय तर सह्याद्रीचा प्रत्येक कडा, प्रत्येक दरी आणि प्रत्येक वाट त्यांना तोंडपाठ होती. त्यांच्यासाठी हा घाट म्हणजे जणू काही घराचं अंगणच होतं. इंग्रज अधिकाऱ्यांनी शिंगरोबांना आपली अडचण सांगितली. त्यावर शिंगरोबा अगदी सहजपणे म्हणाले, "अरे वा, ह्यात एवढं काय अवघड आहे? चला, मी दाखवतो तुम्हाला रस्ता." आणि खरंच, ज्या कामासाठी इंग्रजांना महिनोन्महिने लागले, ते काम शिंगरोबांनी काही क्षणात करून दाखवलं. त्यांनी जो मार्ग दाखवला तोच आज जुना मुंबई-पुणे महामार्ग म्हणून आपण ओळखतो. शिंगरोबांच्या या कामगिरीवर इंग्रज अधिकारी प्रचंड खुश झाले. पण पुढे जे घडलं त्याने इतिहासाला एक वेगळंच आणि खूप दुःखद वळण दिलं. इथूनच सुरू होते बलिदानाची आणि एका दंतकथेची कहाणी. त्या इंग्रज अधिकाऱ्याने खुश होऊन शिंगरोबांना विचारलं, "तू मागशील ते बक्षीस आम्ही तुला देऊ. बोल, तुला काय हवंय?" त्याला वाटलं की शिंगरोबा जमीन जुमला मागतील किंवा भरपूर पैसे मागतील. पण शिंगरोबांनी जे मागितलं ते ऐकून तो इंग्रज अधिकारी स्तब्ध झाला. ते म्हणाले, "मला काहीही नको, फक्त एकच करा, माझ्या देशातून चालते व्हा." एका सामान्य मेंढापाळाचं हे स्वाभिमानी उत्तर इंग्रजांच्या जिवारी लागलं. या एका उत्तराने इंग्रजांचा अहंकार दुखावला गेला. आपल्या सत्तेला दिलेलं हे आव्हान त्यांना अजिबात सहन झालं नाही आणि त्याच ठिकाणी त्यांनी शिंगरोबा धनगर यांना गोळ्या घालून ठार केलं. एका वीराने देशासाठी आपलं बलिदान दिलं. शिंगरोबांचा मृत्यू झाला, पण त्यांची कहाणी तिथे संपली नाही. उलट तिथूनच त्यांच्या एका चिरंतन वारशाची सुरुवात झाली, जो आजही त्या घाटात जिवंत आहे असं मानलं जातं. अशी श्रद्धा आहे की शिंगरोबांचा आत्मा त्याच घाटात फिरू लागला. त्यानंतर त्या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या अचानक बंद पडायला लागल्या, अपघात होऊ लागले. जेव्हा यामागचं कारण शोधलं गेलं तेव्हा शिंगरोबांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तिथे एक मंदिर उभारण्यात आलं. आणि तेव्हापासून घाटातून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी देवाला नाणं अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली, जी आजतागायत सुरू आहे. ही घटना तर 150 वर्षांपूर्वी घडली, पण आज आपण जे मंदिर पाहतो ते साधारणतः 70 वर्षांपूर्वी धनगर समाजाने बांधलं आहे. तेव्हापासून आजपर्यंत लाखो प्रवासी शिंगरोबांना वंदन करूनच आपला पुढचा प्रवास सुरू करतात. तर ही झाली इतिहासाची आणि श्रद्धेची गोष्ट.
पण वर्तमानात शिंगरोबांच्या या बलिदानाचा योग्य सन्मान करण्याबद्दल एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला यशवंतराव चव्हाण यांचं नाव दिलेलं आहे. पण आता जो नवीन मिसिंग लिंक रस्ता तयार होतोय, त्या रस्त्याला शिंगरोबा धनगर यांचं नाव द्यावं अशी मागणी जोर धरू लागलीय. आणि का नसावी? कारण या घाटाची पहिली वाट त्यांनीच तर दाखवली होती. खरंच, ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या वीराने केवळ मार्गच नाही तर देशाभिमानाचा एक आदर्श आपल्यासमोर ठेवला, त्यांचं नाव त्या रस्त्याला देणं हा त्यांच्या बलिदानाचा योग्य सन्मान ठरेल की नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. शिंगरोबा धनगर यांच्यासारख्या अनेक अज्ञात नायकांच्या कथा आपल्या इतिहासात दडलेल्या आहेत. अशाच विस्मृतीत गेलेल्या वीरांच्या कहाण्या जाणून घेण्यासाठी रिअल प्राईम व्हिडिओज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात एका नवीन कहाणीसोबत.